माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया मराठिया. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर डोईफोडे संतोष, जिल्हा मराठी भाषा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ, आपले सहर्ष स्वागत करतो. आपण दरवर्षी शासनाच्या आदेशान्वये दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतो. त्यानिमित्ताने व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर माननीय श्री अमोल येडगे, जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या निर्देशान्वये आपण 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान रोज दुपारी 1 ते 2 वाजता विविध मराठी भाषेवरील तज्ज्ञ व लेखक मंडळींची व्याख्यानमाला वेबिनारद्वारे आयोजित केलेली आहे. आज या व्याख्यानमालेचा 11वा दिवस. या व्याख्यानमालेत 11वी गोष्ट मुकण्यासाठी आपल्या समवेत आहेत माननीय माधव परशुराम सरकुंडे सर. माधव सरकुंडे सरांची मराठीची उपासना खूप मोठी आहे. ते सध्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक कादंबऱ्या, काव्यसंग्रह आणि कथासंग्रह लिहिलेले आहेत. कादंबरीमध्ये त्यांची वाडा कादंबरी खूप प्रसिद्ध झालेली आहे. त्यांनी मनोगत, रानपाखरांची संसद, ब्लॅक इज ब्युटिफुल, मी तोडले तुरुंगाचे दार, चेहरा हलवलेली माणसं, माझा दम घोटतोय हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर सर्वा, ताडम, काल इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी वैचारिक लेखनही केलेले आहे, जसे पिस्तल. तसेच त्यांनी आदिवासी अस्मितेचा शोध हे संशोधन केलेले आहे. तसेच त्यांनी त्रैमासिक जे आहे ते मर्मस्पर्श नावाच्या त्रैमासिकामध्ये संपादकाचेही काम केलेले आहे. त्यांनी जवळजवळ मागील 30 वर्षापासून ग्रामीण आदिवासीमध्ये सामाजिक व शैक्षणिक कार्य केलेले आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी प्रबोधन मेळाव्यांचे आयोजन केलेले आहे. तसेच सामूहिक विवाह मेळावेही घेतलेले आहेत. त्यांनी विविध साहित्य संमेलने, सांस्कृतिक समारंभ, चर्चासत्र इत्यादींचे आयोजन केलेले आहे. महाराष्ट्र व देशाच्या पातळीवर विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तसेच त्यांना विविध पारितोषिकांनीही सन्मानित केलेले आहे, जसे की महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार, काव्य साधना पुरस्कार, कविवर्य जगदीश खेबुडकर पुरस्कार, शब्द साहित्य मंच पारितोषिक इत्यादी. तसेच सरांचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये काही उल्लेखनीय कार्य म्हणजे इयत्ता 10वीच्या महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने प्रकाशित केलेल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा एक माणसाचे दुःख पाहून ही कविता समाविष्ट केलेली आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ताडम हा कथासंग्रह MA मराठीच्या अभ्यासक्रमात घेतलेला आहे. तसेच या कादंबरीवर सुनील सावंत या विद्यार्थ्यांनी MPhil केलेले आहे. तसेच त्यांचे सेंटर फॉर इन्फॉर्मेशन ऑन लँग्वेजेस इन इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मैसूर या संस्थेने ताडम या कथासंग्रहाची भाषाशास्त्रीय अभ्यासासाठी निवड केलेली आहे. अशी महान व्यक्ती आज आपल्याला लाभलेली आहे. आणि आजचा विषय आहे आदिवासीचे साहित्य. आदिवासी वरील जे साहित्य आहे त्याच्याबद्दल सर मार्गदर्शन करतील असं मी सरांना नम्र विनंती करतो. सर सुरू करा.
आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ही जी अभियानाची मालिका शासनाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. सगळ्या प्रक्रियेचे समन्वय आणि भाषा कशी विकसित व्हावी यासाठी महाराष्ट्र काही प्रयत्न सुरू केले. त्या कार्यक्रमाचे यवतमाळ जिल्ह्याचे जे काही लीडर आहेत, लीडर इन द सेन्स म्हणजे काम करणारे प्रशासकीय लेव्हलवर आमचे आदरणीय डॉक्टर संतोषजी डोईफुडे मला फोन करून या ठिकाणी तुम्हाला बोलायचे असं निमंत्रण देणाऱ्या चव्हाण मॅडम आणि आतापर्यंत जे काही लोक बोलून गेले सगळे विद्वान मंडळी. मी आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे आदिवासी साहित्य हा विषय मला देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असा आहे की या भाषेचं, मराठी भाषेचं जे काही एकूणच क्षेत्र आहे, ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या समाज समूहामध्ये ही भाषा बोलली जात आहे, त्या समाज समूहाची स्वतःची एक भाषा आणि सर्वांसाठीची एक मराठी भाषा. तर ही मराठी भाषा आपली मातृभाषा, प्राचीन आणि अत्यंत प्रगल्भ असलेली भाषा, ज्या भाषेमध्ये फार मोठं साहित्य आणि फार मोठे साहित्यिक होऊन गेलेले आहे. तर ही भाषा इतकी मोठी असली तरी या भाषेला अजून राजभाषेचा दर्जा मिळाला नाही. त्या निमित्तानं अनेक कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक प्रयत्न करतच आहे, परंतु मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे, तिचा विकास झाला पाहिजे. आणि भाषा काय असते माहिती आहे का? भाषा हे अभिव्यक्तीचं एक माध्यम असते, साधन असते. मी बऱ्याच वेळेस सामाजिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असताना, व्याख्यान देत असताना नेहमी सांगत असतो की माणसाला जर भाषाच अवगत झाली नसती तर आज माणूस कुठं असता, किंवा आज माणसाला एखाद्या प्रदेशाची, असा एक प्रयोग करा की एखाद्या प्रदेशाची एक भाषा जी आहे ती एका वर्षासाठी त्यांना बंद करून टाका की भाषा बोलायची नाही, कोणीच बोलायचं नाही, भाषा बंद. तर आपल्या लक्षात येईल की हा समाज फार मागे गेलेला दिसेल तुम्हाला. कारण प्रगतीच्या या सगळ्या टप्प्यातील, प्रगतीच्या संदर्भातले सर्वात मोठं साधन कुठलं असेल, त्याला संसाधन पण आपण म्हणू तर ती भाषा असते. आपण पाहतोय की या पृथ्वीवर जे काही माणसं, जे काही मानव समूह निर्माण झाले, वेगळ्या वेगळ्या जमाती, हे सगळे आदिवासी होते. प्राचीन अवस्थेमध्ये किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ते आदिवासी होते. जसं की होमो इरेक्टस असेल, निअंडरथल असतील, होमोसॅपियन असतील, डेव्हॅनसन असं एक दुसरं एक ग्रुप होता. असे चार प्रकारच्या मानवजाती पृथ्वीवर निर्माण झाले. निअंडरथल हे अशी एक आदिवासी जमात होती, सुरुवातीची जी एक मानव जमात होती, ती फार धिप्पाड होती, मेंदू मोठा होता, त्यांची कवटी मोठी होती. परंतु आजच्या संशोधनातून आपल्याला हे दिसतं, होमोसॅपियन तर नंतर आलेली आहे, निअंडरथल पहिली जमात आहे. हे सगळे भूमिका तुम्हाला यासाठी सांगतोय की भाषेचं महत्व किती आहे. पण तो निअंडरथलकडे भाषा नव्हती, आणि भाषा नसल्यामुळे
होमोसॅपियनने जे होमोसॅपियन म्हणजे आपण आजचे जे काही मानव जात आहे त्याला सॅपियन म्हणतात, होमोसॅपियन. या निएंडरथलवर यांनी मात केली करून या जमातीला संपुष्टात आली. आता कुठंतरी त्यांचे अवशेष आपलं साप. भाषा इतकी महत्वाची असते. आदिवासी संबंधाने महाराष्ट्रात फार काय काम झालेलं नाही. आदिवासी साहित्य अलीकडच्या काळात निर्माण झालं. पण की 1950च्या नंतर भारतीय संविधानाने या देशातले वेगळे वेगळे वंचित घटक होते. आपल्या राज्यातले अनेक वंचित घटक होते, सामाजिक घटक होते, यांना शिक्षणाचा अधिकार दिला. आणि शिक्षणाचा अधिकार दिल्यानंतर मग हे शिकू लागले, लिहू लागले, बोलू लागले. शिक्षणाच्या माध्यमातून जे काही साहित्य, आपल्या भाषेचं जे साहित्य वाचण्याची संधी मिळाली या लोकांना. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशामध्ये जे वंचित घटक होते त्यामध्ये दलित हा घटक जो होता, या घटकाने पहिल्यांदा आपल्या ज्या सुप्त भावना आहेत, दबलेले जे विचार आहेत, हजारो वर्षापासून काही बोलायचं होतं, काही बोलायचे होते पण मी बोलणार नाही किंवा असं नाही, तर काहीतरी बोलायचे होते. म्हणून ते जेव्हा संधी मिळाली, संविधानाच्या संबंधातून संधी मिळाली, आणि मग हे दलित मंडळी पहिल्यांदा इतर लोकांना बोलण्याचा, लिखाण करण्याचा, साहित्य लिहिण्याचा अधिकार होता. परंतु आपल्या समाज व्यवस्थेनुसार काही लोकांना लिहिण्याचा, शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता. भारतीय संविधानाने ही संधी दिल्यानंतर, अधिकार दिल्यानंतर, हे हक्क दिल्यानंतर ही सगळी मंडळी ही जी दबलेली भावना होती, सुप्त भावना होती, ते शब्दातून बडबडवून असं ती व्यक्त करू लागली. आणि मग आदिवासी देखील बघू लागले, पाहू लागले की हे सगळं असं साहित्य आहे. जसं की विंदा करंदीकरांच्या कविता असो, कुसुमाग्रजांच्या कविता असो, गणेश गडकरींचे नाटकं असो, किंवा तेंडुलकरांची नाटकं असो, ठोकळांचे जे काही वेगवेगळे साहित्य विचार असेल, इंदिरा संत असेल, वाचायचे. आणि त्या सगळ्या साहित्यामधून समाज जीवन दिसायचं. दलित साहित्य असेल, बाबूराव बागुलांचं साहित्य असेल, हे आदिवासी मंडळी सगळी वाचत. हे सगळं इतिहास सांगतो की आदिवासी साहित्याची सुरुवात कशी झाली. इंदिरा संत असतील किंवा दलित साहित्यामध्ये यशवंत मनवर असतील, बाबूराव बागुल असतील, केशव मेश्राम असतील, नामदेव ढसाळ असतील, किंवा वेगळे वेगळे कथा उत्तम कांबळे असतील, या सगळ्या लोकांनी, महेंद्र भवरे आहेत, या सगळ्या लोकांनी, किंवा वामन निंबाळकर आहे नागपूरचे, यांनी देखील जेव्हा साहित्य लिहिल्यानंतर आदिवासी माणसाच्या मनात अशी एक प्रकारची भावना जागृत झाली की त्याने विचार केला की अरे आपल्या समाजाचं साहित्य होऊ शकतं. हे साहित्य काय असतं असं म्हटले जाते की साहित्य हे समाज जीवनाचा आरसा असतो. आता हे मराठी, मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे विशेषतः, आणि मराठीचा पंधरवडा आपण साजरा करत असताना इंग्रजी शब्द माझ्या मनात येऊन राहिले पण मी बोलत नाही. तर साहित्य हे काय असतं की समाज जीवनाचं, लोकजीवनाचं दोन्ही बाजूर, व्यक्तिगत पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जे काही लोकजीवन असतं, समाज जीवन असतं, जीवन जाणीवा असतात, त्या साहित्यातून ते प्रतिबिंबित होत असतं. आणि आपल्याला माहित आहे कुठलंही साहित्य असो, ते साहित्य तुम्हाला समाजाचं चित्रण तर त्या साहित्यात तुम्हाला दिसतच असतं.
परंतु त्याचबरोबर ते साहित्य त्या भाषेतलं साहित्य ती भाषा समृद्ध करत असते, त्या भाषेला उभारी देत असते. त्या भाषेमध्ये शब्द साठा असेल, ती मांडणी असेल, त्या शब्द सौष्ठव घेऊन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अभिव्यक्ती कक्षा असतील, ते साहित्य रुंदावत असते, त्याला विशाल करत असते, त्या भाषेला मोठं करत असते. हे साहित्य असं काम करत असते. त्याचबरोबर त्या माध्यमातून जे काही समाज घटक आहेत, वेगळे वेगळे समाज घटक भावविश्वाचं रिप्रेझेंटेशन किंवा प्रतिनिधित्व करत असते. मी तर बऱ्याच वेळेस म्हणत असतो की काही मग साहित्याचे प्रकार असतो. सुरुवातीला असं म्हटलं जातं की अल्बिरुनी नावाचा एक इतिहासकार आपल्या देशामध्ये आला होता आणि इतिहासात संबंधाने ते बोलत असताना तो म्हणाला की भारतीय लोकांना इतिहास माहित नाही, भारतीय लोकांना कथा माहित आहे, त्यांना इतिहास सांग म्हणलं की कथा सांगत उठतात. तसं एक साहित्य, एक कथा जनरली भारतीय माणसाला किंवा आपल्या मराठी माणसाला, आदिवासी माणसाला कथा हे सांगण्याची फार म्हणजे सवय आहे. आणि ही कथा काय असतं तर त्या जीवनात, त्या समाज जीवनाचं त्याने जे चित्र जे बघितलंय त्याचं चित्रण त्याच्यामध्ये असतं. परंतु त्याला एका वेगळ्या चौकटीत, वेगळ्या भाषेच्या लकपमध्ये, वेगळ्या भाषेच्या एक सौंदर्य शास्त्राच्या दृष्टिकोनातून ती मांडणी केली असते आणि मग त्याला आपण साहित्य म्हणत असतो. तर हे आदिवासींकडे साहित्य नव्हतं असं नाही. भारतीय संविधानाच्या अगोदर आदिवासींकडे साहित्य नव्हतं किंवा संविधानाने अधिकार दिल्यानंतर ही माणसं लिहू लागली, बोलू लागली आणि शिकू लागली, नंतर साहित्य आलं असं नाही. कारण मौखिक साहित्य समाजाकडे फार मोठा असा एक साठा आहे, फार मोठं एक प्रचंड असं एक संग्रह या मौखिक साहित्याचा या समाजाकडे दिसतंय. कारण मग ते जात्यावरचे गाणी असतील, लग्नातले गाणी असतील, आदिवासी माणसं तर मयतीमध्ये ती पण गाणी म्हणतात, किंवा मूल जन्माला आल्यानंतर, वेगळे वेगळे पिकं आल्यानंतर आदिवासी कंसारी उत्सव असतो तिकडे पुण्याकडे. आदिवासींचा जे कंस आले शेतात आणि पीक कापणी असताना शेतात पिकाची कापणी करत असताना हे सगळं साहित्य जे आहे हे मौखिक स्वरूपात साहित्य होत आजही आहे. याचा संग्रह करण्यात नाही आलं. त्याला आदिवासी साहित्यिकही काही बरेचसे जबाबदार आहेत आणि शासनही बरंच जबाबदार आहे. वेगळे वेगळे आदिवासींच्या जे काही लेण्या दिसतील तुम्हाला, जुन्या गुफा दिसतील, त्या सगळ्या भिंतीवर आदिवासींचे तुम्हाला लिपी, आणखी जसं सिंधू संस्कृती आदिवासीची लिपी होती, या सगळ्या लेण्यामध्ये ते शिलालेख असेल, याच्यावर सगळे चित्र काढले आदिवासीचे, त्यांच्या आदिवासीची गाणी लिहिली आहे, पण त्याचा ज्याला आपण कोडिफाय झाला नाही, त्याला ते काही आपल्या भाषेत, प्रमाण भाषेत त्याचं रूपांतर करण्यात नाही. पण आपण पाहतोय की जसं भिल्ल समाजामध्ये जा तुम्हाला ही सगळी भिल्ल मंडळी शेतामध्ये काम करत असताना, शिकार करत असताना किंवा जंगलामध्ये कंदमुळं जमा करत असताना गुणगुणत राहतात. हे आदिवासीचं मौखिक साहित्य. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे गाणं हे आदिवासीच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, साहित्यच आहे. गाणं एक गीत, हे गीत म्हणजे कविता, गीताच्या स्वरूपातली कविता हे आदिवासी जीवनाचं अविभाज्य असं अंग आहे. जसं आमच्या गुंडांचा ढेमसा असेल, रेला असेल, कोलामनची गाणी पहा, कातकरी समाजाची गाणी पहा, भिल्लाची आहे, भिल्लोरी जे नंदुरबार तिकडे बघतोय, आन समाजाचे दंडारण असेल किंवा वेगळे वेगळे नृत्य प्रकार असतील, हे सगळं साहित्यच आहे. पण
पण हे मौखिक स्वरूपात होतं, ते कधी लिखित स्वरूपात फार कमी प्रमाणात आलं. अलीकडच्या काळात जी काही मंडळी PhD वेगळे वेगळे संशोधन करत आहेत, हा सगळा प्रकारे हळू, आणि मग याच्यातून बोलींचा अभ्यास पण होतो. आदिवासी बोलींचा अभ्यास होत असताना केवळ बोली अभ्यासापुरतं तिथपर्यंत ते मर्यादित राहत. आदिवासी भाषेचं संवर्धन पण होताना दिसत नाही. आपण या ठिकाणी मराठी साजरा करतोय, याचा मूळ हेतू मला आणि तुम्हालाही माहित आहे की मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे. काही लोकांना माझे विचार पटणार नाही, परंतु आम्ही किंवा त्यांना त्याचा वेगळा विचार असू शकेल. कुठली भाषा जर तुम्हाला प्रगल्भ करायची असेल, मोठी करायची असेल, तर त्या भाषेमधले शब्द संग्रह जो असतो तो मोठे असतो. शब्द, वाक्प्रचार, संप्रदाय ते काय जास्त हे मोठं असलं पाहिजे. म्हणी, माझ्याकडे फार वर्षापूर्वी ग्रंथालय प्रकाशनाचे लोक आले, त्यामुळे त्या आदिवासींच्या म्हणी आम्हाला द्या, आम्ही त्याचं पुस्तक काढू. मी थोडा प्रयत्न केला, पण काही अडचणी असल्यामुळे ते काही पुस्तक निघालं नाही. आता मागे पुढे कधीतरी निघेल. मराठी भाषा मोठी करायची म्हणजे काय करायची, तिला राजभाषा करायचं म्हणजे काय करायचं. कुठलीही भाषा असो, मराठी भाषा पण असो, जोपर्यंत ती मराठी भाषा किंवा जोपर्यंत जी काही आपली बोली भाषा आहे, ती भाषा जोपर्यंत विज्ञान तंत्रज्ञानाची वाहिनी होत नाही, तोपर्यंत ती मराठी भाषा म्हणजे आपली भाषा, जी मराठी भाषा जोपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वाहिनी होत नाही, सर्व समाजाच्या भाषेचा शब्द सौष्ठव घेऊन चालत नाही, तोपर्यंत ती मराठी भाषा राजभाषा झाली काय नाही झाली काही फरक पडत नाही. कारण ही भाषा मोठी म्हणजे जे काही काळानुरूपात जे बदल होत असतात, त्या बदलाच्या स्वरूपात कडे बघून या भाषेने त्या बदलांसोबत चाललं पाहिजे. भाषा ही खरंच फार महत्वाची असते. एक फार मोठी माणसाने शोधून काढलेली एक गोष्ट म्हणजे भाषा आहे. विज्ञानामध्ये जे वेगळे वेगळे संशोधन झाली, या संशोधना इतकंच महत्वाची कुठली गोष्ट असेल तर भाषा आहे. कारण भाषा हे माध्यम आहे, अभिव्यक्तीचं माध्यम आहे. विज्ञानाचा एखादा प्रयोग असेल, तुमच्याकडे भाषा नसेल तर त्यातून तुम्हाला ते मांडता येणार. शेक्सपियर सारखं एखादं नाटक असेल, हॅमलेट सारखं शेक्सपियर लिहिलं, त्याला भाषा नसते असं ते मांडू शकलं नसतं. कारण भाषा हे मुक्तीचं, मी बऱ्याच वेळ सांगत असतो, भाषा हे मुक्तीचं साधन आहे आणि गुलामीचंही साधन आहे. आदिवासी भाषेच्या संबंधाने बोलत असताना मी तुम्हाला इथं सांगायचं आहे की मराठी भाषा जर विकसित करायची, मोठी करायची असेल, तर मराठी भाषेने इतर जगातल्या भाषा कशा मोठ्या झाल्या, त्यांनी कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले, कुठल्या प्रकारचे यंत्रणा त्यांनी वापरली, काय मेकॅनिझम त्यांच्याकडे होतं, हे बघितलं पाहिजे. मराठी भाषेमध्ये तसं झालं नाही. फार प्राचीन मराठी भाषा आहे. ज्ञानेश्वरासारख्या लोकांनी याच्यात फार मोठी भर घातलेली आहे. अमृताचे पैजिंके वगैरे म्हटलेलं आहे. परंतु तुम्हाला माहित नसेल, हे दोन गोष्टी सांगतो की भाषा किती महत्वाची आहे. नंतर मग आदिवासी साहित्याच्या संबंधाने की मी म्हणालो की भाषा हे तुम्हाला गुलामही बनवत असते
आणि भाषा ही तुम्हाला मुक्तही करत असते. आपलं माहित आहे की आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. 150 वर्ष या देशावर इंग्रजांचे. पण ज्याच्यावर राज्य केलं, आमच्यावर राज्य केलं, त्या इंग्लंडवर फ्रेंचांचं राज्य होतं 200 वर्ष. 12व्या-13व्या शतकात. का होतं हे राज्य त्यांच्यावर? म्हणजे जगावर राज्य करणारा इंग्लंड, इंग्रजी लोक, कॉलनीज, सगळ्या जगभरात त्यांनी कॉलनीज उभ्या केल्या होत्या. या फ्रेंचांनी राज्य केलं 200 वर्ष. आणि त्याला कारण काय असेल तर भाषा. फ्रेंचांनी काय केलं होतं माहित आहे का? की इंग्लंडची जी इंग्रजी भाषा होती ती संपुष्टात आणली होती. कोणीच इंग्रजी बोलत नव्हतं. इंग्रजी बोलणाऱ्याला तिथे शिक्षा होती. तिथे लॅटिन, हिब्रू, फ्रेंच ही भाषा चालायची. साहित्यामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये लॅटिन आणि फ्रेंच असायची. धर्मशास्त्रांची भाषा हिब्रू असायची. आणि इतर याच्यामध्ये फ्रेंच. आणि बायबल हे हिब्रू मध्ये होत. त्या बायबलचं ट्रान्सलेशन करण्याची परमिशन नव्हती. आणि हे सगळे फ्रेंच लोक सांगायचे त्यांना की ईश्वराची अशी इच्छा आहे, इंग्रजांनी आमच्या गुलामीत राहावं, आमच्या कयात राहावं. इंग्रजी काही जाणकार मंडळी होती, इंग्रजी साहित्यिक त्या ठिकाणची, विचारवंत किंवा राजकीय याच्यात थोडस लुडबुड करणारी ही सगळी मंडळी कुठे म्हणले, असे कुठे सांगितलं? ते बोले बायबल मध्ये आहे, देऊ नये. पण वाचण्याची परमिशन नव्हती त्यांना, इंग्रजांना. विल्यम टिंडले नावाच्या एका माणसाने पहिल्यांदा बायबलचं भाषांतर केलं, तर त्याचा भर रस्त्यात शिरच्छेद करण्यात आला. ही काही चूक, पाप केलं, तू ईश्वराच्या विरोधात काम केलं. कारण भाषेचं भाषांतर करायचं नाही, हिब्रूचं भाषांतर करायचं. मग नंतर राजा जेम्सने ते भाषांतर केलं. आणि नंतर लक्षात आलं की या बायबलमध्ये असं तर काहीच लिहून नाही, सगळ्यांना समानतेचा अधिकार आहे. पण भाषा वाचता न आल्यामुळे त्या देशावर ती गुलामी होती. आपल्या इकडे असंच झालं. संस्कृत भाषा ही देव भाषा, कोणाला वाचण्याची, म्हणजे बहुजन समाजाला शिकण्याची, वाचण्याची, त्याच्यातलं काय असेल ते लिहिण्याचं, वाचण्याचे परमिशन नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृत भाषा जर्मन मधून शिकली, जर्मन शिकली, जर्मन मधून संस्कृत शिकली. आणि संस्कृत मध्ये पण असं सांगितलं होतं, आपण ते मराठी भाषा का वाढत नाही, कारण आम्ही फार संकुचित वृत्ती ठेवून आतापर्यंत भाषेच्या संबंधाने संकुचित वृत्ती ठेवून जगलेले लोक आहोत. म्हणून ही वाढली नाही. संस्कृत मध्ये असंच होतं की संस्कृत कोणाला वाचण्याचा अधिकार नाही. आणि संस्कृत मध्ये हे सांगितलंय कोणाला लिहिण्याचा, लिखाणाचा, शिक्षणाचा काही अधिकार नाही. त्या बायबल मध्ये तरी असं लिहून नव्हतं, पण या संस्कृत मध्ये असं लिहूनच होतं का, पण ते वाचण्याचा अधिकार नाही. पण आदिवासी भाषा किंवा आदिवासी साहित्याच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना, मांडणी करत असताना या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागत असतात. तो मुद्दा सांगतो पुन्हा इंग्लंडचा. परंतु जोफ्री चौसर नावाचा एक इंग्रजी कवी होऊन गेला. तो म्हणजे मी कोणतीच भाषा वापरणार नाही, मी माझ्या ईस्टलँड नावाचा एक प्रदेश होता, त्या प्रदेशातला तो कवी होता. आणि त्याने आपल्या गावरानी इंग्लिश मध्ये लिहिणं सुरू केलं आणि लोकांमध्ये प्रचार केला की आता जशी असेल तशी इंग्लिश तुम्ही लिहा. तुम्ही चौसरच्या आजही कॉन्ट्रीब्युटरी टेल्स नावाचं एक कॉन्ट्रीब्युटरी टेल आहे नावाचं एक त्यांचं एक काव्य आहे, वाचाल तर तुम्ही इंग्रजीने वाचता येणार नाही, एकदम गावरानी इंग्लिश. आणि नंतर इंग्रजीचा विकास इतका केला
की इंग्रजी भाषेमुळं इंग्रजी भाषा आमच्या भाषेवर कुरघोडी करत आहे, अतिक्रमण करत आहे, असे मराठी साहित्यिकांचं नेहमी ओरड असते. म्हणून मी तुम्हाला सुमारे माझं म्हणणं तुम्हाला प्रथम दर्शनी किंवा प्रथम दर्शनी तुम्हाला समजणार नाही, परंतु त्याचा विचार मराठी भाषा मोठी आहे आणि वाद असते. ती मातृभाषा आहे आमची, आमच्या अभिव्यक्ती आहे, ती आमच्या प्रेमाची ती भाषा आहे, जिव्हाळ्याची भाषा आहे, आमच्या रक्ता. पण ही भाषा मोठी का झाली नाही? जसं जोफ्री चौसरने त्या ठिकाणी इंग्रजी हे केलं ना, आज इंग्रजीमध्ये पाहतोय इंग्रजी भाषा जगातल्या सगळ्या भाषेचे शब्द घेते. तिला वावडं नाहीये कुठल्या भाषेचं. मराठी भाषिकांनी किंवा मराठी पंडितांनी मराठीचा उदो उदो करणाऱ्याने महापंडित जे आहेत, पुण्यामध्ये बसलेले, मुंबईमध्ये बसलेले किंवा नाशिकमध्ये बसलेले, त्यांनी आदिवासी भाषांचे शब्द कधी स्वीकारले का? बंजारी भाषेचे शब्द कधी स्वीकारले का? अहो, इंग्रजीमध्ये समोसा नावाचा शब्द आहे आजचा, हे अलीकडचा. दरवर्षी इंग्रजीमध्ये 1200 इतर आपल्या भारतातले वेगळे वेगळे शब्द जगातले तरी येतात, ते स्वीकारतात आणि जगात ती अशी ती शब्द स्वीकारल्यानंतर ती जागतिक भाषा झाली. एका इस्लँडमध्ये सुरू झालेली ही भाषा लहानशा त्या प्रदेशामधून जे फ्रेंचांनी दाबून टाकली होती, नष्ट केली होती भाषा, आज ते ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भाषा झाली. म्हणून आमची मराठी भाषा जोपर्यंत ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वाहिनी होत नाही तोपर्यंत या भाषेला भवितव्य नाही आहे. आम्ही मराठी भाषा मोठी म्हणतो. बघा, आमची मराठी भाषा इतकी मोठी आहे तर आम्ही केमिस्ट्रीचं 12व्या केमिस्ट्रीचं पुस्तक तरी मराठीत शिकू शकतो का? याचा कधी विचार तरी केला का आमच्या सगळ्या भाषा शास्त्रज्ञांनी? फिलॉलॉजिस्ट जे आहेत आमचे किंवा मोठे मोठे साहित्यिक आहे, तेच तुम्हाला तामिळमधून सगळं सायन्स तिथं शिकवलं जात असतं, मराठीतून कधी शिकवलं जात असतं. तर बेंगालीमध्ये सगळे भाषांतर होते. भाषा जर मोठी करायची असेल, कारण मला नेहमी असं वाटत राहतं किंवा मी सांगत असतो, भाषा किती मोठी असली तर भावनेपेक्षा ती मोठी नसते. भाषा ही किती मोठी हो, इंग्रजी भाषा देखील आपण बघतोय की काही शब्द इंग्रजीमध्ये मांडत असताना ते शब्दाला हायपन लावून डॅश डॅश करून 2-4 शब्दाचा एक शब्द जोडून ती भावना प्रकट केल्या जातात. म्हणण्याचा अर्थ काय की त्या इंग्रजीमधले शब्द देखील भावनेसाठी, त्या विवक्षित भावनेसाठी कमी पडतात. मग भाषा आणि भावना या दोन गोष्टीचा विचार जर केला तर भावना ही मोठी असते, कारण त्या माणसाच्या मनामध्ये, एका माणसाच्या एका आयुष्यामध्ये त्याच्या मनामध्ये कुठले कुठले विचार आणि कुठल्या कुठल्या भावना तुडुंबून येतात हे सांगणं कठीण आहे. कधी कधी जर शब्दात व्यक्त करता येत नाही तर मनुष्य नुसतं डोळ्यामध्ये पाणी आणतो किंवा वेगळ्या प्रकारचे भाव चेहऱ्यावर आणतो, नुसती मान हलवतो आणि समोरचा माणूस समजून घेते की काय बितली आहे याच्यावर, काय याच्या मनात असते. म्हणजे तिची त्या ठिकाणी भाषा लंगडी पडते, त्या ठिकाणी भाषा तोकडी पडते, त्या ठिकाणी भाषा अपुरी पडते. म्हणून मराठी भाषेमध्ये मराठी माणसाच्या भावना, जीवनानुभव प्रकट करायचे असतील, व्यक्त करायचे असतील तर मराठीचं शब्दसंग्रह वाढवायला नको. जसं चौसरने कुठल्याही भाषेचे शब्द घ्यायला त्यांनी त्याला काही वावडं नव्हतं किंवा काही दरबंध त्याने ठेवला नाही, किंवा आज देखील इंग्रजी भाषा कुठल्याही प्रकारचा शब्द घ्यायला ते काही कचरत नाही किंवा त्याला कमी वाटत नाही. जसं आमच्या मराठी भाषिकांना म्हणते व्रात्य शब्द आहेत तुमचे, गावंढळ आहेत,
अशिक्षित लोक आहात तुम्ही, किंवा तुमचे ग्रामीण शब्द आहेत, शब्द कसं आहे की हे ज्या भाषा, जमातींच्या भाषा, आदिवासींच्या भाषा, बंजाऱ्याची भाषा, त्यांच्या भाषा असतील, पारध्यांची भाषा असेल, या भाषेला फार मोठा इतिहास आहे. एक इंग्रजी पुस्तक डेव्हिड रिच असे एक लेखक आहे, त्यांनी मानवी इतिहास जमातीचा, मानवी उत्पत्तीचा इतिहास लिहिलेला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते आजही प्रोफेसर. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे हू वी आर अँड व्हेअर वी केम फ्रॉम. आपण कोण आहे, आपण कुठून आलो. त्या पुस्तकामध्ये इंग्रजी आहे, पण त्या पुस्तकामध्ये एक आदिवासी शब्द आहे, त्याचं भाषांतर त्याने केलेलं आहे. खुंडू मुंडू असा एक शब्द आहे, 3 लाख वर्षापूर्वीचा शब्द आहे खुंडू मुंडू. भाषा समृद्ध करायची, पंधरवडा साजरा करायचा म्हणजे काय करायचं, त्याच्यामध्ये भर घालायची, भाषेमध्ये शब्दांची, वेगळ्या वेगळ्या म्हणींची, वेगळे वेगळे वाक्प्रचार, वाक्संप्रदाय आणायचे ना त्याच्यामध्ये. लोकसंकल्पना, लोकविचार, लोकसाहित्य त्याच्यात घुसवायचं ना, मग ती भाषा मोठी होती. मराठी भाषेने असे प्रयोग केले का कधी? ग्रामीण साहित्य वगैरे म्हणतात, पण त्यात सगळं प्रमाण भाषेतलंच असतं. खुंडू मुंडू हा शब्द 3 लाख वर्षापूर्वीच्या आदिवासीच्या आन समाजाच्या भाषेमध्ये आजही आहे. किंवा माकुल नावाचा शब्द जशाला तसा आफ्रिकन घाना नावाच्या त्या प्रांतामध्ये काफिर असं एका पोराचं आत्मचरित्र आहे, त्याच्यात माकुल नावाचा शब्द आहे. माकुल म्हणजे भरपूर, अरे तो शब्द तर आम्ही वापरतो इकडे. म्हणजे काही आदिवासींच्या वाङ्मयाचा, साहित्याचा, भाषेचा अभ्यास करत असताना मराठी भाषेनं असं एक जरासं मन मोठं केलं पाहिजे की आदिवासी शब्द स्वीकारले पाहिजेत, आणले पाहिजेत तिथे, मराठी भाषेत त्यांना स्थान दिलं पाहिजे. कारण या शब्दांना फार मोठा अर्थ आहे. कुठल्याही भाषेचा एखादा शब्द असतो त्याला इतिहास असतो, त्याला सामाजिक इतिहास असतो, त्याला धार्मिक इतिहास असतो, त्याला फार प्राचीन अशा परंपरेचा इतिहास असतो. ते स्वीकारलं पाहिजे. आम्ही स्वीकारत नाही ना. आदिवासी साहित्याचा विचार करत असताना मग आमचे जे आजचे साहित्यिक आहेत या अंगाने सगळे लिहितात. तुम्हाला काही शब्द सांगतो मी जे मराठीत कुठंच नाही आहेत, पण त्याचे अर्थ फार मोठे जोरदार आहेत. कट्टा नावाचा शब्द आहे, कारण आपण फक्त त्या ह्याच्यावर एबीपी टीव्हीवर वाजवत कवी कट्टा किंवा ते कट्टा, असा कट्टा नावाचा शब्द पुसद आणि उमरखेड मराठवाड्यामध्ये जी काय आदिवासी जमाती आहेत, कट्टा म्हणजे पाण्याची मोठी धार अडवण्यासाठी बांधलेला बांध म्हणजे कट्टा. त्याच्यानंतर करोट नावाचा शब्द आहे. करोट म्हणजे काय? करोट म्हणजे अन्नधान्य. एखाद्या विशिष्ट कालावधीत एखाद्या कुटुंबाला पुरेल असं अन्नधान्य म्हणजे करोट. कलावणी म्हणजे काय? कलावणी म्हणजे परतून वापस येणे. आऊड म्हणजे वावर. खंड म्हणजे साल, वर्ष. खस म्हणजे लहान वाळलेले गवत. खंगणे म्हणजे खचून जाणे. गंज म्हणजे पुरेसा. वाडखो म्हणजे मगाशी. नखर्त म्हणजे नाही तर. फरसडी म्हणजे फरसडी म्हणजे ज्वारीच्या दांड्यांची बांधलेल्या पेंड्यांचं वर्तुळ जे खळ्याच्या भोवताल लावतात त्याला फरसडी म्हणतात. मदन म्हणजे ज्वारी उपणून स्वच्छ केलेलं जे कुठले धान्य असेल त्याला मदन म्हणतात. आपल्या इकडे मदन म्हणजे तो दुसरा मदन.
झडपणी म्हणजे रोग, सुवा म्हणजे गवताचे झोपडे विणण्याचे लाकडी, ईश्वर म्हणजे मासे पकड, आगडा म्हणजे जंगलातली धोक्याची जागा की जिथून नेहमीच प्राणी जातात आणि मग त्या प्राण्याला त्या ठिकाणी आदिवासी आगडा म्हणतात. माती म्हणजे कबर, सर्व म्हणजे पिकाची कापणी उरलेल्या शेंगा, बोंड आणि कणस म्हणजे सर्व. बोंद्री म्हणजे शेवट वेचणीचा. फळ म्हणजे शिजवलेल्या मांसाचे तुकडे. सागवती म्हणजे कच्च्या मांसाचे तुकडे. आठवण म्हणजे मोठा साप. असे तुम्हाला मी हजारो शब्द सांगू शकतो. हे सगळे शब्द आम्ही साहित्यात मांडतो, तर कधी मराठी भाषा हे शब्द स्वीकारते का आमचे शब्द? हा मोठा प्रश्न आहे. मराठी भाषेचा पंधरवडा साजरा करत असताना आदरणीय डोईफाडे साहेबांच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो, खरंच मराठी भाषा तुम्हाला समृद्ध करायची असेल तर महाराष्ट्रामध्ये मराठ्येतर जे जाती जमाती आहेत त्या जमातीच्या भाषा शास्त्रीय अभ्यासाचं एक महामंडळ निर्माण करावं महाराष्ट्रात. नागपूर, मुंबई, पुण्याच्या ठिकाणी प्रमाण भाषेतर जे काही आदिवासी आणि भटक्या विमुक्त भाषांचे संशोधनपर किंवा जे भाषाशास्त्रीय विचारातून संशोधन करणारे एक महामंडळ निर्माण करावं. आदिवासी भाषा संस्कृती महामंडळ निर्माण करावं. या माध्यमातून हे सगळे शब्द जमा करावे आणि ते मराठीत आणावेत. कोलामी भाषेतले शब्द, गुडीप म्हणजे कापणी करणे, पिकाची कापणी. गुडीप म्हणजे काय? पिकाची कापणी करणे. गिनी म्हणजे परंतु, गप्पा म्हणजे टोपली, ढग म्हणजे खोकला, तीर म्हणजे केस. असे कोलामीचे शब्द, कोलामी डिक्शनरी देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. तर मला हे सांगायचं आहे की आदिवासी भाषेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन या सगळ्या गोष्टी विचारात घेत असे. आदिवासींनी या पंधरवड्यात सहभागी व्हावं असं वाटत असेल तर मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी, मोठं करण्यासाठी, विकसित करण्यासाठी या भाषेतील विद्वानांनी, या भाषेतील पंडितांनी इतर भाषेतले शब्द स्वीकारले पाहिजे. इतर भाषेतले शब्द जर आपण स्वीकारू शकलो तर ही भाषा मोठी होईल, अन्यथा ती भाषा मोठी होणार. परंतु हे सगळं होताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. बोली भाषेतले बंजारी भाषेमध्ये आपण पाहतो, हे बंजारी आदिवासीच आहे. आंध्रामध्ये याला आदिवासीच म्हणतात आणि आदिवासीच्या यादीमध्ये ते आहे की हे सगळे शब्द आहेत. या शब्दांना फार मोठा इतिहास आहे. त्याचे उत्पत्ती शास्त्र जर आपण निर्माण केलं आणि शोधलं, महाभारतामधले जे काही येरी, इरा, महाभारतातले जे शब्द आहेत ना हे आदिवासीमध्ये आहेत. आदिवासीमध्ये हे शब्द आहेत. तर या सगळ्या शब्दांना जसं की आपण पाहतोय की विदेशातले लोक येतात. महाराष्ट्रात तसं काम झालं नाही. म्हणजे मराठी भाषेच्या बाहेर मराठी, संस्कृत, हिंदी तर इतकं नाही चालत आपल्या इकडं. तर जे बोली भाषेवर काम नाही झालेलं, बोली भाषेतल्या शब्दाचं संग्रहही कोणी केलेलं नाही. तशा प्रकारचे प्रयत्न आमच्या साहित्यिकांनी केले. मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो जेव्हा मी लोकसत्तेमध्ये कविता लिहित होतो आणि लिहिण्यापूर्वी एका प्राध्यापकाला दाखवत होतो तेव्हा तो माझ्या शब्दांना हसत होता. प्राध्यापक, तर मला साधी मराठी लिहिता येत नाही, चालले साहित्य लिहा. मी माझ्या भाषेत लिहित होतो. सांगण्याचं तात्पर्य तो प्राध्यापक माझी भाषा स्वीकारत नव्हता.
त्याला ते मान्य नव्हतं. ती भाषा एका एका चौकटीत टाकून, मराठी भाषा एका चौकटीमध्ये टाकले. छोटाना वगैरे वगैरे काय असेल. आणि मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो तर सगळे उच्चभ्रू भाषेला खूप हसायचे लोक. तुमचे उच्चार बरोबर नाही, तुम्हाला बोलता येत नाही बरोबर. मला जे बाळकडू मिळालं, कारण मी ज्या आलो ती माझ्या कुटुंबातल्या लोकांनी, माझ्या आई वडिलांनी, माझ्या समाजाने, माझ्या भोवतालच्या माझ्यावर जे वेगळे वेगळे संस्कार केले, भाषिक संस्कार केले, त्याच्यातून माझे उच्चार निर्माण झाले, त्याच्यातून माझी भाषा विकसित झाली. मला नवीन नवीन शिकायला भेटलं. सवान नावाचा शब्द आहे. सवान म्हटलं की फटकन आम्हाला लक्षात येतं. सवान म्हणजे समतोल जमीन. हे ऐकलेलं आहे. आमच्या समाजातले बरेचसे मोठे मोठे अधिकारी आज ही मराठी, आदिवासी मराठी बोलतात. आणि त्याच्यातून एक आत्मीयता निर्माण होते. काय होईल माहित आहे का? मराठीमध्ये इतर इंग्रजी जशी भाषा अनेक शब्द घेतात, तसं मराठीनं वेगळ्या वेगळ्या भाषेतले, भटक्यांच्या भाषेतले, बंजाऱ्यांच्या भाषेतले, कोलामी असेल, पारधी असेल, गोंड असेल, प्रधान असेल, आन असेल, कातकरी असेल, वारली असेल, ढोर असेल, ह्या सगळ्या प्रकारच्या, धांगड असेल, ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जमाती ज्या आहेत, या सगळ्या थोटी असेल, याचे शब्द जर घेतले तुम्ही, तर मराठी भाषा ही प्रगल्भ होऊ शकते. आणि दुसरं एक होईल माहित का, जे राजीव गांधींना आपल्या देशामध्ये नॅशनल इंटेग्रिटीचा प्रोग्राम राबवला, की मला ही भाषा माझी वाटेल ना, माझे शब्द त्याच्यात जर असतील, मराठी भाषेत माझे शब्द जर दिसले ना, मला ते माझी वाटेल. म्हणून आदिवासी साहित्याचा विचार करत असताना आपण मधुकर वाकुडेंनी झेल झपाटा नावाची कादंबरी लिहिली, आदिवासीवर कोरकुवर. त्या कादंबरीमधला हिरो जो आहे, नायक जो आहे, तो दहावीतून शाळा सोडून जातो. दहावीतून शाळा सोडून जातो. तो म्हणतो की मला या सगळ्या मराठी साहित्य शिकवते की ही भाषा शिकल्या, मला याच्यात रस नाही, मला समजत नाही काही, कारण यामध्ये माझं काही नाही आहे, यामध्ये माझे माणसं नाही आहे, माझी भाषा नाही आहे, माझ्या जीवन जाणीवा नाही आहे, माझ्या प्रथा नाही आहे, माझी परंपरा नाही आहेत, माझे सण नाही आहेत, माझे उत्सव नाही आहे. एक माझेपण जे आहे भाषेला, ते नाही आहे मराठी भाषेमध्ये. कोणाच्या प्रती? आदिवासींच्या प्रती. इतर आदिवासींचे शब्द किंवा इतर प्रमाण भाषेच्या बाहेरचे शब्द या जर मराठीमध्ये घेतले, तर ही मराठी समृद्ध होईल. त्याचबरोबर ज्या ज्या लोकसमूहाचे शब्द असतील त्यांनाही सन्मान दिल्यासारखं होईल, त्यांना रेकॉग्नाइज केल्यासारखं होईल, आणि त्यांनाही वाटेल की ही माझी भाषा आहे. आणि मग मराठी भाषेला राजभाषा बनवण्याचं जे आंदोलन सुरू आहे, जो मोर्चा सुरू आहे, जे काही पवित्रा महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी घेतलंय, त्याच्यामध्ये सगळे विमुक्त भटके आदिवासी सामील होतील ना. त्या अर्थाने राजीव गांधीने म्हटल्यानुसार नॅशनल इंटेग्रिटीचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल. एक राष्ट्रीय एकात्मता त्यात दिसेल. पण असे अनेक आहेत की ज्याने ज्या गोष्टी आम्ही ज्या जिथे आहे, तुम्हाला नवीन परिचय, नवीन जगाचा परिचय होईल, नवीन जगाचा परिचय होईल, नवीन प्रथा परंपरा होतील. भिल्ल समाजात सांगतो तुम्हाला, राजस्थानच्या या देशाला भाषा म्हणजे काय हो, तुम्हाला भाषा हे संस्कृती वहनाचं फार मोठं माध्यम असतं. भाषा केवळ रंजन साहित्य, ज्या भाषेतून साहित्य लिहितं त्या भाषेतून केवळ रंजनवाद मांडत नसतो आपण. त्या साहित्यातून, त्या भाषेतून माणसाच्या मनावर संस्कार केले जातात. माणसं
घडवण्याचं आणि लढवण्याचं काम भाषा करत असते. एक रंजनवाद नसतं फक्त, त्या समाजाचं त्याच्या मनाकरण होत असतं, त्याच्या दृष्टिकोनाचं सांस्कृतिकरण होत असतं. आणि कुठल्याही समाजाचं सांस्कृतिकरण ही कारण जन्मताच माणूस हा रानटी असतो, त्याला सुसंस्कृत बनवणं, सिव्हिलाइज महत्वाचं असतं. भाषा आणि साहित्य हे करत असत. आदिवासीला आदिवासीच्या लोकजाणीवा, आदिवासीचं समाज जीवन, आदिवासीच्या सामाजिक परंपरा, आदिवासीच्या प्रथा परंपरा, सामाजिक रूढी रीती रिवाज हे साहित्यामध्ये आमची मंडळी सगळी मांडताना दिसते. हे सगळं जर तुम्ही स्वीकारलं साहित्य, त्याला ते घेतलं, तर तुम्हाला एका वेगळ्या जगाचा परिचय होईल. एक भिल्लाची कथा आहे, भिल्ल समाजाची, एका आमच्या लेखकाची. एक त्या लेखकाची मुलगी बहीण असते, ती शेतावर जात असते. शेतावर जात असताना एक उच्चभ्रू समाजातला पोरगा एका राजस्थान मधल्या एका वरच्या जमातीचा एक पोरगा माणूस त्या पोरीला त्रास देत असतो, छेडखानी करत असतो. एक दोन वेळा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मग तिने नाईलाजाने शेवटी आपल्या भावाला सांगितले की दादा मला हा त्रास देतोय, अशी कथा आहे. मग हा शेतात गेला तिच्या मागे मागे, आणि तो पोरगा नेहमीच्या प्रमाणे तो आला आणि हिची छेडखानी करू लागला. त्याचं मग हा पोरगा वडील आपला भाऊ असल्यामुळे धावला तिच्या त्या पोराच्या अंगावर. त्यांची झटापट झाली आणि मग चांगली मारामारी झाली आणि त्या भिल्लाच्या पोराच्या हातून ते पोरगा मारला गेला, त्याचा खूनच झाला. ही गोष्ट वाईट झाली. त्या कथेमध्ये सांगे वाईट आहे गोष्ट, हे सगळं असं व्हायला नाही पाहिजे, पण त्या रागाच्या भरात ते होऊन गेले. मग ते कोर्टात गेली केस, पण पुरावा सापडला नाही. तर कोर्टाने सांगितलं की याच्या विरोधात कुठलाही पुरावा नसल्यामुळे या भिल्लाच्या पोराला सोडून देण्यात येईल. तर तो भिल्लाचा पोरगा ओरडू ओरडू सांगत होता की मी, ते म्हणे या पोराने मारला नाही, तर तो सांगत मी मारला याला. म्हणे खरं म्हणजे हा सुटून राहिला होता, तरी तो खोटा नाही बोलून राहिला. आदिवासीकडे एक भाषेच्या माध्यमातून आजकाल जे काही लबाडी सुरू आहे, आदिवासीकडे ती नाही आहे. तो खरं बोलून राहिला की नाही म्हणजे मारला नाही. तुम्ही वकील साहेब तुम्ही कसे म्हणताले, म्हणजे मीच मारला. त्याला माहित नव्हतं शिक्षा होणार काय होणार, परंतु खोटं बोलायचं नाही, कधीही खोटं बोलायचं, लबाड कधीही बोलायचं नाही. जे बोलायचं ते सत्य. आपण एकीकडे म्हणतो सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथान वितते देवयाना, पण सकाळपासून संध्याकाळ लबाड बोलत असतो. आदिवासीमध्ये अशा प्रकारचं जे लोकजीवन आहे, सामूहिक जीवन आहे, सांस्कृतिक जीवन आहे की ज्या जीवनामध्ये लबाडी न करणे, फसवणूक न करणे, व्याभिचार न करणे, वाईट नजरेने स्त्रीकडे न पाहणे, कोणाची लूटमार न करणे, चोरी न करणे, अशा प्रकार हेच सगळं आमच्या साहित्यामध्ये येताना दिसते. या साहित्याचा अभ्यास आमचे मराठी माणसं किती करतात. आता हे सगळे साहेब वगैरे इथं बसून आहे तुमच्या कार्यालयामध्ये बऱ्याचशा, कारण मी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये बरेचसे माझे मित्र आहेत. आम्ही तिथं कानावर पडते एखाद्या बाबूने जरासं काही वावं काम केलं जरास, तर मोठा साहेब म्हणते का हे आदिवासी आहे का, तुला समजत नाही का. म्हणजे एक प्रकारचा आदिवासी शब्द हा अप्रगल्भ, अप्रगत, गावंड, जे बिघडलेलं, नडलेलं, बिघडलेलं, खराब असलं, या सगळ्याचा अर्थ म्हणजे आदिवासी. म्हणून आदिवासी साहित्याचा मराठी भाषेच्या संबंधाने विचार करत असताना आदिवासी साहित्याचा विचार जर महाराष्ट्र शासन करत असेल तर महाराष्ट्र शासनाने हे सगळं आदिवासीच्या संबंधाने जे काय भावना आहेत, जो विचार आहे आदिवासीच्या संबंधाने तुमच्या
कसं आहे, स्वीकृती आहे आम्हाला त्याच्यामधलं जे काही जेन्नर आहे, जे काही एसेन्स आहे तो बदलला पाहिजे असं रिस्पेक्टफुली सन्मानपूर्वक भाषेला आणि त्याही सन्मान दिला पाहिजे, ही गोष्ट या निमित्ताने महाराष्ट्रात मोठी फळी आहे आता, ज्याच्या अगोदर आदिवासी लोकजीवन बघून आपण काही साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केलाय की सुरेश द्वादशीवारांची हे लिहिली आहे हकुमी नावाची कादंबरी, एका नक्षलाईट जो काही माडिया समाजातला तो नायक आहे, तर त्याच्यावर लिहिली आणि तो लोकजीवन फार सुंदर असं रेखाटलं त्या ठिकाणी गैर आदिवासी सुरुवातीला जे आदिवासी लिहित नव्हते. त्यानंतर गोदावरी परुळेकरांनी जेव्हा माणूस जागा होतो, हे सगळे त्या पालघर या एरियातले म्हणजे पारतंत्र्याच्या काळामध्ये आदिवासीची जी आंदोलनं कशी झाली आणि हे लोक सगळे तिथली शोषण व्यवस्था कशी होती, शेठ सावकार आले आणि त्याच्या जमिनी कशा घेतल्या, मग त्यांनाच त्या ठिकाणी कुळं बनवून ठेवले आणि महिलांनी वगैरे कसे आंदोलन केले, याच्यावर जेव्हा माणूस जागा होते कादंबरी फार महत्वाची आहे. मधुकर वाकुड यांची झेल सपाटा किंवा त्याच्यानंतरची कादंबरी आहे. नंतर आपण पाहतोय की दलित साहित्याचा परिचय झाल्यानंतर किंवा दलित मंडळी आदिवासींना प्रोत्साहन देत असताना मग आदिवासी ही मंडळी सगळे लिहू लागली आणि मग वेगळ्या वेगळ्या कादंबऱ्या, कथा, कविता आलेल्या आहेत. तुकाराम रोंगटे म्हणून एक फार मोठे साहित्यिक आमचे पुणे विद्यापीठामध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट आहे मराठीचे, त्यांच्या अनेक कादंबऱ्या, कथा, कविता आल्या. अमरावती विद्यापीठामध्ये विदर्भ महाविद्यालयामध्ये संजय लोहकरे म्हणून आहे, चौफेर लिहितात ते, कथा आहे, त्याच्या कादंबरी आहेत, त्यांच्या कविता आहेत, समीक्षा ग्रंथ आहेत आणि विशेषतः फडकी नावाचं आदिवासी साहित्याला वाहून घेणारे फडकी नावाचं एक मासिक ते चालवतात बरेच वर्षापासून, 15-20 वर्षापासून मासिक. मी देखील मर्मस्पर्श नावाचं मासिक आदिवासी साहित्याचं विचार करणार किंवा आदिवासी साहित्य प्रकाशित करणार साहित्य मी ते मर्मस्पर्श चालवलं, पण फडकी फार चांगलं आहे. त्यानंतर डॉक्टर विनायक तुमराम यांनी पहिलं मराठी साहित्य संमेलन भद्रावती मध्ये घेतलं आणि आदिवासी देखील चांगल्या प्रकारे लिहू शकतो, तोही सांस्कृतिक साहित्य विश्वात, वाङ्मयी विश्वात मराठी भाषेत भर घालू शकतो, त्याला त्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी, एनरिच करण्यासाठी याचंही योगदान असू शकतं, अशा प्रकारचा विचार तिथून सुरू झाला. त्यानंतर यवतमाळ मधले बाबाराव मडावी चांगले लिहितात. शंकर बळी एक मुंबईमध्ये आहेत, चांगले कवी आहेत. मुंबईमध्ये पुन्हा डॉक्टर विनोद कुंबरे मुंबई विद्यापीठात आहेत, त्यांच्या आगाजा नावाचा कविता संग्रह आहे. कादंबरी फार प्राचीन काळावर आदिवासी गोंड समाजातले आहेत. त्यानंतर पितांबर कोडापे हे फार चांगले कवी आहेत. सुनील कुमरे गडचिरोलीचे हे चांगले कवी आहेत. कुसुमताई आलाम महिला देखील लिहितात. कुसुमताई आलाम ह्या कवयित्री फार चांगल्या कवयित्री आहेत. शीतल ढगे पुसदच्या कवयित्री आहे. एक जबरदस्त गझलकार आणि कविता आमचा कवी सुरेश धनवे हे देखील पुसदचे आहेत. कृष्णकुमार चांदेकर हे देखील कवी आहेत. डॉक्टर राजेश धनचकर समीक्षक आहेत, चांगले लेखक आहेत. डॉक्टर सखाराम डाखोरे मुंबई विद्यापीठात, असे सगळे मंडळी आता फळीच्या फळी निर्माण झालेले आहे. आणि शरद पाटलांसोबत फार म्हणजे जुन्या काळच्या ज्या नजूबाई गावीत भिल्ल समाजाच्या, नंदुरबारकडच्या शहादा या गावाकडच्या नंदुरबार, त्यांनी नवसा भिल्लींचा एल्गार नावाचे एक ते कथासंग्रह आणि तृष्णा नावाची कादंबरी जे इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेली आहे. त्याच्यानंतर आमचे वहारू सोनोने अमरकंटक यासारख्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासाला आहे. दिल्लीच्या युनिव्हर्सिटीमध्ये हिंदी साहित्य त्यांचा अभ्यासाला आहे. हे सगळी मंडळी आज लिहिते आहे आणि हे सगळे मराठीत लिहिते आहे. विशेषतः त्यांच्या बोलीभाषेतून, मराठी प्लस बोलीभाषेतून हे साहित्य लिहिते आहे. आणि हे साहित्य मराठी भाषेने काही प्रमाणात स्वीकारलंय, अनेक विद्यापीठात अभ्यासाला आहेत. परंतु या भाषेतले शब्द
आजही मराठी भाषा स्वीकारायला तयार नाही. किंवा हे ग्राम्य शब्द आहेत, वरात्य शब्द आहेत, गावंडळ शब्द आहेत, याला प्रमाण भाषेची झालर नाही आहे, प्रमाण भाषेचं याला त्याला नाही आहे, किंवा ती उच्चारायला बरोबर वाटत प्रकट होत नाही, असं असं म्हणणं सुरू असते. परंतु असं म्हणणं सोडावं लागेल तुम्हाला. मराठी भाषा जर असेल तर ती मोठी करायची असेल तर मी तर पूर्ण भारताच्या आणि जगातल्या भाषेचा अभ्यास करतोय, साहित्याचा भाषेचा, गुरु साहित्याचा अभ्यास करतोय मी. एक इथं महाराष्ट्रापुरतं आहे की पण नॉर्थ ईस्ट मध्ये, मध्य भारतामध्ये आदिवासीचं फार मोठं साहित्य निर्माण झालेलं आहे. मी मग सांगताना एक वेळ की बाहेरचे लोक येऊन तिथे मुंडारी भाषेवर विदेशी लोकांनी येऊन त्या भाषेचा अभ्यास करून मुंडारी भाषेची डिक्शनरी तयार केली. महाराष्ट्रात असं का बरं होऊ नये? मराठी भाषा मोठी करायची असेल किंवा मराठी भाषा महान आहे, हे जर हे जर आपलं विधान जर आपला खऱ्या अर्थाने सत्यात उतरायचं असेल तर या भाषेला अनेक भाषेची जोड दिली पाहिजे, बोली भाषेची. विठ्ठल वाघाने माझ्या वाडा नावाच्या कादंबरीची दखल घेतली, तर विठ्ठल वाघाने 85च्या दरम्यान मराठवाडा आणि विशेषतः विदर्भात फिरून त्यांनी ग्रामीण शब्द जमा केले होते, ग्रामीण म्हणी जमा केली. त्यात विशेष म्हणजे ग्रामीण शिव्या त्यांनी जमा केल्या. आणि मग मला पत्र पाठवलं, म्हणे मी शिव्या जमा केल्या सगळ्या मराठी माणसांच्या. हे भाषेचा एक प्रकारच असतो. परंतु तुमच्या वाडा कादंबरीमध्ये मला सर्वात जास्त शिव्या सापडल्या. म्हणजे आमच्या दैनंदिन जीवनाचा, साहेब म्हणलं, वाघ साहेब प्राध्यापक सर म्हटलं, हे दैनंदिन जीवनाचा भाग आहे, रोज असे बोलतात आमचे. आणि त्यालाही वेगळे वेगळे अर्थ आहे. जसं की दर नावाचा शब्द आहे. दर म्हणजे आपल्याकडे रेट होतो, पण दर म्हणजे जाळे हा शब्द माहित नसेल. जाळे म्हणजे एक लाकूड आणि त्याला वर बेळफाटा असतो, बेळफाटा, त्याला बेळफाटा म्हणतो. आणि ते जमिनीत गाडतो आपण गोल छिद्रात, त्याला दर म्हणतात. जाळे म्हणजे ते लाकूड खांबतो. तर असे अनेक शब्द आहे सापडले म्हणे तुमच्या त्याच्यात. म्हणूनच भारत सरकारने माझं एक पुस्तक, हे बोली भाषेत लिहिल्यामुळे भाषाशास्त्रीय अभ्यासक्रमासाठी म्हैसूर येथे अभ्यास होतो संपूर्ण भारतातल्या बोली भाषांचा. ते पुस्तक माझं त्यांनी ते स्वीकारलेले आहे. तर एक बोली भाषेला कसा की त्या मातीचा गंध असतो, त्या संस्कृतीचा गंध असतो, तिथल्या माणसाचं जीवन त्या भाषेमध्ये असं सळसळत असतं आणि तो जिवंतपणा तिथे दिसतो. हे सगळं साहित्य असतं. तर हे सगळं झालं पाहिजे. तर डोईफळे साहेब, मी थांबतो आता, बराच वेळ झाला आपण. नाही सर, हा नाही सर, ठीक आहे, बोला ना. अजून आहेत आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटं आहेत. बरं बरं बोल. तर हे सगळं झालं आपलं आदिवासी साहित्याच्या संबंधाने. कारण बरेचसे लोक, जसे की आमचे फार मोठे कवी मुंबईला राहत होते, भुजंग मेश्राम, त्यांनी असे प्रयोग केले, भाषिक प्रयोग केले की भाषा समृद्ध करायची असेल, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये संस्कृती न्यायची असेल, तिथले विचार, तिथला समाज, तिथलं लोकजीवन, त्या समाजाचे कृषिक व्यवस्था कशी असते, त्या समाजातल्या सामाजिक परंपरा, रीतिरिवाज, एकूणच त्या समाजाचं जीवन, त्या जीवन चौकट जे काही बंद असतो, अनुबंध त्या जीवनाचा, ते इतर समाजाला समजला पाहिजे. मग त्याचा भाषाशास्त्रीय अभ्यास होऊ शकतो, त्याचा समाजशास्त्रीय अभ्यास होऊ शकतो, त्याचा इतिहासाच्या संबंधाने अभ्यास होऊ शकतो. तर हे सगळं ते झालं पाहिजे. म्हणून त्याने, भुजंग मेश्रामांनी वेगळ्या वेगळ्या भाषेतल्या कविता, एका बाजूनं, एका पानावर ती गोंडी कविता, एका पानावर बंजारी कविता, एका पानावर प्रधानी कविता, एका पानावर भिल्लोरी, आणि दुसऱ्या त्याच पानावर मराठी तिचं भाषांतर करून असा प्रयोग केला. आणि नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न.
तर काय असतं माहित आहे काय, हे दुसरी एक गोष्ट होत असते. ही भाषा तुम्हाला संस्कृतीचा तर परिचय करून देतच असते, पण त्या भाषेमध्ये तुम्हाला त्या भाषेच्या शब्दामध्ये त्या समाजाचा इतिहास सापडत असतो, त्या समाजाचं प्राचीनत्व सापडत असते. तो समाज प्राचीन काळामध्ये कसा होता, इतिहासाच्या काळात कसा होता, त्याच्या जीवन त्याचं राहणीमान काय होतं, तो उदरनिर्वाहाचे साधनं काय होते, आणि वेगळे वेगळे काही प्रयोग केले का कृषी क्षेत्रातले. जसं आपण पाहतोय की मध्य प्रदेशात सर्वात जास्त तळे आहेत, तर तिथे सगळं खनिज असल्यामुळे त्या खनिजातून जे पाणी येते, पाणी ते असं वाहत ते पिण्यासाठी घातक असते. म्हणून या लोकांनी, आदिवासींनी त्या ठिकाणी ते तळे निर्माण केले. पाणी साचतं, खनिज खाली राहते आणि वर्ष ते पाणी पितात. तर हे सगळं तिथल्या साहित्यातून आपल्याला त्या लोकांना ते तिथल्या प्रदेशातल्या लोकांनी ते समजून घेतलं आहे किंवा ते करतात. तर महाराष्ट्रामध्ये देखील आपण आदिवासीच्या संबंधाने, मी मग असं म्हटलं की एखादं आदिवासी साहित्य संस्कृती मंडळ निर्माण करायला हरकत नाही, कारण जवळजवळ 1,23,00,000 आदिवासी महाराष्ट्रामध्ये राहतात. 47 जमातीपैकी आता 2 गेल्या, 45 जमाती राहतात. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत. त्या भाषेचं संकलन केलं पाहिजे, त्या भाषेत संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गणेश देवी नावाचे फार मोठे एक भाषेवर अभ्यास करणारे भारतातला एकमेव माणूस. भाषा बडोदा येथे भाषा केंद्र चालवतात. मराठी त्यांना चांगली येते, इंग्रजी चांगली येते. इंग्रजी तर मोठं काम आहे त्यांचं, आणि तिकडची पण भाषा. त्यांनी संपूर्ण भारतभर फिरून आदिवासींच्या भाषा जमा केल्या. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, आणि अनेक भाषा तज्ञांचं किंवा इतिहासकारांचं किंवा संशोधकांचं म्हणणं आहे की भारत हा जसा विविध जाती जमातींचा देश आहे, तसंच ते म्हणतात भारत हा रोज मरत चाललेल्या भाषांचा देश. इथे रोज किंवा दरवर्षी 1-2 भाषा लयाला जाते, एक्सटिंक्ट. ती जोपासल्या जात नाही, कारण 6,500 लोकसमूह, ज्याला जाती म्हणतो मी, जात म्हणत नाही म्हणा, लोकसमूह आहेत. यांच्या हजारो भाषा. महाराष्ट्रात देखील जशी पारध्यांची भाषा आहे, गोंडांची भाषा, प्राचीन भाषा, त्या लिपी पण आहे गोंडांच्या भाषेत, पण शासनाच्या पातळीवर या भाषेची पुस्तकं निघत. माझ्याकडे एक तर हे माझ्या हातातच पडून आहे, हे एक कोलामांची डिक्शनरी आहेत. हे जीर्ण झालेले आहे, कोलाम शब्दांची डिक्शनरी. हे सगळे प्रयोग झाले पाहिजे. तर आपल्या भाषा लोप पावल्या, आदिवासी भाषेचं जतन झालं. कारण यामध्ये खूप ज्ञान विज्ञान आहे. म्हणजे मराठी भाषेच्या संबंधाने जर सांगितलं असं त्याचा तसं संदर्भ मी भारतभराचा तुम्हाला सांगतो थोडा. सुनामी जेव्हा आपल्या देशामध्ये आली, केरळाच्या किनाऱ्यावर अनेक लोक उद्ध्वस्त झाले. इंडोनेशियामध्ये तर बरेचसे लोक मिळाले. भारतात केरळाच्या किनाऱ्यावर, इकडे का आपल्या समुद्र किनाऱ्यावर. तर मग काही लोकांनी ठरवलं की अंदमान निकोबार मध्ये काय कंडिशन असेल बाबा. तिथे 3 प्रकारच्या आदिवासी जमाती राहतात, त्यांची भाषा वेगळ्या आहेत. सिंहली, ग्रेट अंदमानीज आणि ओंजीज, जारवा. 4-5 जारवा, एक ओंजीज.
सिंहलेज ग्रेट अंदमानीज म्हणतात. पण ओंजीज नावाच्या जमातीत 105च लोक होते आणि नेहमी ते समुद्राच्या किनारी ते मासे पकडण्याचं काम उदरनिर्वाहाचं. श्रीनिवासन आणि जे कासिम जे काही समुद्र शास्त्रज्ञ होत्या दौरा केला म्हणले की जमाती मेले क्या. हेलिकॉप्टर जर फिरून आले तर 105च्या 5ही बाण लावून त्या हेलिकॉप्टर तयार, एकही मेला नाही. कारण त्यांना सुनामी कधी याची भाषा त्यांना समजली होती, माशांची भाषा त्यांना समजली होती. प्रवाळ प्राणी आहे समुद्रातली त्यांची भाषा समजली होती, तितक्या त्यांच्या हालचाली त्यांच्या लक्षात आल्या आणि हे सगळे उंच किनाऱ्यावर उंच टेकड्यावर जाऊन बसले, सगळे वाचले. आणि मग नोट मिळली एझेड कासिमनी, आदिवासींकडे फार मोठं ज्ञान विज्ञान आहे, यांना निसर्गाच्या भाषा समजतात. हे सगळं वातावरण निर्वाळल्यानंतर आपण यांच्याकडून येऊन काहीतरी शिकलं पाहिजे. इकडे नाशिककडे त्या सगळ्या बिल्लांकडून अमेरिकेचे लोक येऊन शिकतात, त्यांचं जे काही भाषा असेल, औषधीचे प्रकार असतील. म्हणून एकूणच मी हे उदाहरण सांगू राहिलो तुम्हाला, इतर राज्यामध्ये ते काम होऊन राहिलंय, महाराष्ट्रात होत नाही. महाराष्ट्र थोडासा म्हणजे खूप थोडा म्हणजे खूप पुरोगामी आहे आणि खूप प्रतिगामी आहे, दोन्ही बाजू महाराष्ट्राला. तर महाराष्ट्रातले लोक जरासे बरेचसे भाषाशास्त्राचे किंवा साहित्यिक लोक इतर भाषेतलं साहित्य त्याला इतका दर्जा देत नाही. मला सांगा ना, महाराष्ट्रामध्ये एक तरी राज्य पुरस्कार आदिवासी साहित्याला दिला का? एक दाखवा. महाराष्ट्रातल्या एका तरी साहित्यिकाला राज्य पुरस्कार दिला का? साहित्य अकादमीचा सोडून द्या, प्रोत्साहनपर एखादा. गोविंद गारे नावाचे फार मोठे साहित्यिक, नाव विसरून गेलं होतं, हे पहिले साहित्यिक, फार चांगलं लिहिले. त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला होता एक मध्यंतरी काळ, तोही बंद करून टाकला शासनाने. तर हे सगळं करायचं असेल तुम्हाला, मी आदिवासी साहित्यिक आणि आदिवासी भाषांचा, आदिवासी परंपरेचा, आदिवासी संस्कृतीचा अभ्यास काय सांगतो तुम्हाला. कुठलीही एखादी भाषा एका समूहाने मोठी होत नसते, त्याच्यात अनेक लोकांचे हातभार लागत असतात. आदिवासींचे देखील हातभार. आदिवासी तर प्राचीन आहेत लोक, या देशातले मूळ निवासी आहेत, त्यांचं तर ओरिजिनल साहित्य, मौखिक साहित्य भरपूर आहे. आता मला वेळ नाही आहे त्याच्यामध्ये एक माझ्या आत्मकथनामध्ये आता प्रकाशन द्यात की माझी बहीण, माझी आई जे गाणं म्हणायची नागपंचमीला, त्या गाण्यामधून पूर्ण वर्षाचे सण आणि त्या वेळी काय काय होत असतं, कसे कसे निसर्गात बदल होत असतात, कुठले कुठले प्राणी आपले नॅचरल हॅबिटॅट्स, नैसर्गिक निवासस्थान सोडून पठारावर येत असतात, टेकडीवर जात असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या गाण्यांमधून आहे. हे निरीक्षण आहे. दिस इज अ जिओलॉजी. एक हवामान शास्त्र आहे किंवा एक भौगोलिक शास्त्र, हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हे आदिवासीकडे आहे निरीक्षण, बऱ्याच गोष्टी त्यांना समजतात निरीक्षणातून. हेच आणि हजारो वर्षाच्या या निसर्ग पाहणीतून त्यांनी हे केलं आहे. कारण गौतम बुद्धासारखा माणूस देखील म्हणतोय की बऱ्याच गोष्टी मी आदिवासींकडून शिकलेल्या. मग ती भाषा असेल, संघ प्रवृत्ती असेल, सामाजिक सलोखा असेल. आदिवासीमध्ये म्हणजे भाषा हे सगळे आपण तर अभ्यास करतोय. भाषेतून संस्कृतीचा अभ्यास होतो, साहित्याचा अभ्यास होतो, विचाराचा अभ्यास होतो, इतिहासाचा अभ्यास होतो, तिथल्या लोकजीवनाचा होतो, भौगोलिकतेचा होतो, कृषी जीवनाचा होतो, किंवा तिथल्या भांडण तंटे जात पंचायतीचा अभ्यास होतो, तिथल्या न्यायव्यवस्थेचा अभ्यास होतो, राजकारणाचा अभ्यास होतो, तिथल्या खरं म्हणजे जीवनाकडे पाहण्याचं एक दर्शनशास्त्र पण आदिवासीकडे असतं. हे सगळं आपण पाहतोय. तिथल्या श्रद्धा अंधश्रद्धा हे आपलं शिकण्यासारखे आहेत. हे सगळं आपलं जर शिकायचं असेल, पाहायचं असेल तर आदिवासी भाषांना स्वीकारलं पाहिजे, आदिवासी साहित्य स्वीकारलं.
आणि त्याला एक सन्माननीय स्थान दिलं पाहिजे. नाहीतर मग कसं की बरेचसे लोक असं मध्यंतरी काळात मराठी साहित्य असताना आदिवासी साहित्य कशा, तिला दलित साहित्य कशाला, नंतर मराठी साहित्य, म्हणूनच अनेक लोकांनी मराठी साहित्याने स्वीकार स्थान दिलं नाही. म्हणून वराडी साहित्य होते, झाडीबोली साहित्य होते, पुन्हा ज्याला आदिवासी दलित साहित्य होते, विद्रोही साहित्य होते, अंकुर साहित्य होते, असे वेगवेगळ्या साहित्याच्या चुली बांधल्या. एक इंटेग्रिटी तुम्हाला एक एकात्मता निर्माण करायची असेल, खऱ्या अर्थाने ही भाषा समृद्ध करायची असेल, म्हटल्यानुसार अमृताचे पैज जिंके, खरंच अमृताची पैज जिंकवा लावायची असेल भाषेला, राजभाषा करायची असेल तर हे सगळं केलं पाहिजे. आणि मराठी भाषा धोक्यात आहे, मराठी भाषेवर इंग्रजी भाषेची कुरघोडी होत आहे, हे असं म्हणणं मला काही योग्य वाटत नाही. कारण रामकृष्ण मोरेने जेव्हा महाराष्ट्रात इंग्रजी सुरू केली तेव्हा सगळे, कारण दुटप्पी व्यवहार, मराठी भाषिकांचा दुटप्पी व्यवहार दिसतो मला बऱ्याच वेळा. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला काही गोष्टी पटणार नाही. रामकृष्ण मोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते तेव्हा आम्हाला महाराष्ट्रभर फिरवलं मला त्यांनी की इंग्रजीचा प्रचार करण्यासाठी. तेव्हा जे लोक म्हणत, वसंत बापटासारखे लोक म्हणत होते की इंग्रजीची कुरघोडी होते, पण त्या आम्ही पाहिलं की त्यांचे पुतणे इंग्रजी, त्यांचे जे नातू पुतणे जे काय असतील इंग्रजी शाळेत शिकत होते. हा दुटप्पी व्यवहारही मराठी भाषिकांनी सोडला पाहिजे. जे खरं आहे आदिवासी माणसाच्या साहित्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, हा माणूस जसा जगतो तसा लिहितोय. हे भाषिक कसरती नाही करत, याला आल्या नाही आणखी कसरत. भाषिक सौंदर्य याने आणखी अवगत केलं नाही, करेल पुढे चालू. सौंदर्य शास्त्राचा अभ्यास या माणसाकडे आधी नाही आहे. परंतु जसा नारायण सुर्वेच्या शब्दात सांगायचं, जसा तो जीवनात आहे तसाच तो शब्दात असतो. आणि म्हणून त्याच्या शब्दाचा जो, त्याच्या जीवनाचा जो गंध आहे, जो सुगंध आहे, जो सौरभ आहे, तो त्या आदिवासी माणसाच्या साहित्यात आहे. तो सौरभ, तो सुगंध, तो जे काही मार्दव आहे त्यातलं एक मृदुलता आहे, जे काही चांगुलपण आहे आदिवासी मधलं, ते आदिवासी साहित्याच्या माध्यमातून ते येत आहे. ते मराठी भाषेने स्वीकारलं पाहिजे, तिला समृद्ध व्हायचं असेल. आणि या भाषेला खरं म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वाहिनी केलं पाहिजे. याच्यातून ते मांडणी झाली पाहिजे. ही भाषा पुन्हा सांगतो, सदाशिव पेठेच्या त्या सर्कसीच्या तंबूतच ही भाषा अडकून पडली नाही पाहिजे. आता ते तंबू फुटला, जरा झाला वेगळा, तो सतत वेगळे सगळे लोन पसरत गेलं. परंतु आता मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक लिहू लागले, विचार करू लागलेले. आदिवासी साहित्यातून केवळ ते भाषिक मांडणी नाही करत, सांस्कृतिक मांडणी नाही, न्याय अन्यायाच्या गोष्टी ही मंडळी करू लागली, संघर्षाचा इतिहास मांडू लागले. आपल्या नायकांचा, बिरसा मुंडा सारखा असो, राघोजी बांगरे सारखा असो, सोमाडोमा आंद असो, बाबूराव शेडमाके, अशा इतिहासाच्या परंपराही ते मांडू लागले. तो इतिहासाची पानं हे साहित्य, आदिवासी साहित्य आता इतिहासाची पानं नव्याने लिहित आहे. म्हणून या भाषेत साहित्यिक जे साहित्य लिहिणारे आहेत त्यांना मराठी भाषेने टाळून चालत नाही, हा माझा इशारा आहे. तुम्हाला सोबत घेऊन चालावं लागलं आदिवासी माणसाला, आदिवासी साहित्यिकाला. आदिवासी भाषेला रेकग्नायझेशन द्यावंच लागेल. आणि भाषा रोज जे मरत चालले आहे हे मानवतेची धरोहर आहे, ते लिगसी आहे आमची, तो वारसा आहे, टिकवला पाहिजे. ते आपल्या समूहाच्या भाषा नाही आहे. म्हणून जर तुम्ही हे कराल, त्याला नाकारलं, तर मराठी साहित्य देखील वाढणार नाही. एका विशिष्ट कंपूपुरतं ते साहित्य राहील. आणि मग तुम्हाला हे साहित्य एका विशिष्ट गटाचं म्हणून सगळं जग त्याला दूषण देतील. कारण आज काही लपून काही राहत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण पाहतोय, इंटरनेट वगैरे, सगळ्या जगात एका मिनिटात ते होतं.
म्हणून आज इथे परीक्षा नाही झाली तरी जगात परीक्षा होईल. जसं दलित साहित्य सगळ्या जगात चाललंय. सूरज हेंगडे सारखा माणूस हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहे, युनो मध्ये काम करतोय. कास्ट मॅटर नावाचं इंग्रजी त्याचं आत्मकथन आलं आणि सगळं या देशातली सगळी सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक परंपरा सगळ्या जगाला परिचय झाली. आदिवासी साहित्य हे आता वेगानं पुढे जात आहे, वेगाने आपले विचार मांडत आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या संख्येने हे साहित्य येत आहे. तेव्हा मराठी साहित्य पंधरवड्याच्या निमित्तानं माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी प्रशासनाचे आभार मानतो. थोडा मी प्रखड बोलणारा आणि खरं बोलण्याची वाईट सवय असलेला माणूस आहे, तर मी असं बोलत असतो. हे सगळं आणि ऐकणाऱ्या लोकांनी ते समजून घ्यावं. काही शंका कुशंका असतील त्यांनी मला विचाराव्या आणि आपण सगळे मिळून महाराष्ट्राचा विकास करूया. महाराष्ट्र आपला हा प्रदेश आहे, खरं म्हणजे मोठा हा प्रांत आहे. विविध लोक, विविध भाषेचे, विविध विचाराचे, विविध परंपरेतले, विविध सगळ्या समूहातले, लोकसमूहातले, लोकगटातले लोक राहतात. महाराष्ट्राने देशाला खूप काही दिलेलं आहे. मग भाषेने, महाराष्ट्राच्या मराठी भाषेने आणखी देशाला खूप द्यावं, जगाला का खूप द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे भाषा ही फक्त अभिव्यक्तीचे साधन नसून ते मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचे माध्यम आहे. फक्त भाषा येऊन फायदा नाही, त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणेही गरजेचं आहे. ते स्वातंत्र्यानंतर संविधानातील कलम 19 अन्वये अभिव्यक्तीचा मूलभूत अधिकार सर्वांना प्राप्त झाला आणि वर्षानुवर्षे शोषित वंचित समाजाच्या दबलेल्या भावना बडबडून बाहेर आल्या. निरक्षर अशा आदिवासी समाजातील ठेवा, कथा, कविता, लोकगीते, प्रासंगिक गीते इत्यादी त्यांनी मौखिक स्वरूपात जपून ठेवला होता. मूळतः निसर्गप्रेमी व सौंदर्यप्रेमी असलेल्या आदिवासी समाजाची झलक ही त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच व ते एक ज्ञानाचे खूप मोठे भांडारी आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषेचा वटवृक्ष हा विविध बोली भाषांमुळेच विकसित झालेला आहे. मराठीला समृद्ध करायचे असेल तर महाराष्ट्रातील बोली भाषातील शब्द घेऊन शब्दकोश वाढवायला हवा. मराठी गंगेचा प्रवाह हा सर्व बोली भाषा स्वरूप उपनद्यामुळेच वाढणार आहे. कोणतीही बोली भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. तिची स्वतःची एक गोडी असते, आपुलकी असते व त्याची एक स्वतःची समृद्धी असते. त्यामुळे आपण सर्व बोली भाषांकडे आदराने बघून त्यातील शब्द मुख्य प्रवाहात आणायला पाहिजे व आपली मराठी भाषा व मराठी संस्कृती समृद्ध करायला हवी. आदरणीय श्री सरकुंडे सरांनी आदिवासी साहित्य यावर माहितीपूर्ण प्रकाश टाकला व आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले, याबद्दल मी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मेळवीन मेळवीन. जैसी पुष्पा माझी पुष्पमोगरी, जैसी पुष्पा माझी पुष्पमोगरी, की परिमळा माझी कस्तुरी. तैसी भाषा माझी साजिरी, मराठिया मराठिया मराठी.